नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे भक्ती क्षीरसागर। मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानेगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। माझ्या शाळेचे ग्रंथालय आले आहे। त्या ग्रंथालयात खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत। त्या पुस्तकामधूनच मी हे पुस्तक घेतलेलं आहे। या पुस्तकाचे नाव आहे महाराष्ट्र देश महान आणि या पुस्तकाचे लेखक आहेत या पुस्तकाचे लेखक आहेत पाती घरात। या पुस्तकात खूप छान गोष्ट आहे। तीच छान गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की मी कितवीमध्ये शिकत आहे। माझ्या शाळेत मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे। तर मग आपण सुरुवात करूयात। एक शिवाजी महाराजांनी 5 किल्ले जिंकलेले असतात आणि त्यानंतर त्यांची धर्मपत्नी म्हणते की आता आपल्याला आणखीन डबल 5 किल्ले जिंकूयात। त्यानंतर मग पुढचं बघूयात। एक जिंकूयात रायगड, प्रतापगड, सिंहगड आणि विशाळगड आणि शिवनेरी किल्ला हे सर्व जिंकूयात। पण त्यामधला शिवनेरी किल्ला त्यांनी जिंकला आणि विशाळगड सुद्धाही जिंकला। पण त्यामध्ये 3 किल्ले राहिले आणि त्यातला एक किल्ला पण रायगड सोपा होता। पण सिंहगड आणि राजगड हे खूप जिंकायला अवघड होते। पण त्यांनी त्यामधला एक किल्ला जिंकला आणि पण फक्त त्यामधले आता 2 किल्ले ते दोन किल्ले होते बादशहाच्या हातामध्ये होते आणि तो बादशहा त्यांना कसाच त्या किल्ल्यामध्ये ते किल्ले जिंकू देणार नव्हता। पण कसं करून त्यांनी त्यामधला एक किल्ला तर जिंकला। पण दोन वर्षानंतर त्यांनी दुसरा एक राहिलेला किल्लाही जिंकला। धन्यवाद।